हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण नवीन स्लीव्ज डिझाईन पाहणार आहोत। आता ही स्लीव्ज डिझाईन काठपदर साडीवरची आहे। तर आता आपण स्लीव्जचं आधी कटिंग करून घेऊया। स्लीव्जचं जे आपण अस्तरचं कटिंग केलेलं आहे त्याला असं मध्यावर दुमडून सेंटरपासून बाजूला 2 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि खाली तुमचा जेवढा काठ आहे तेवढं मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, मी काठापेक्षा थोडंसं जास्त घेतलेलं आहे। आता हा भाग अशा पद्धतीने आखून घ्यायचा आहे आणि हे कटिंग करून घ्यायचं आहे। आता तुम्ही डायरेक्ट अस्तरला जोडून डबल कॅनव्हास लावू शकता, पण मी ते कॅनव्हासचा यूज करणार नाही। तर मी जे ब्लाऊजचं मेन कापड आहे त्याच्या वरच्या बाजूने अस्तरचं कापड अशा पद्धतीने ठेवून खालच्या बाजूने 1/4 इंच शिलाई मार्जिन सोडून शिलाई मारून घेतली आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं आहे। आता आपण वरती जो त्रिकोण आकार कट केलेला आहे त्याला पण सेम 1/4 इंच शिलाई मार्जिन सोडून शिलाई मारून घ्यायची आहे आणि ते भाग कट करून घ्यायचा आहे आणि जो काही कोना आहे तिथे व्यवस्थित कट मारून झाल्यानंतर आपण ही स्लीव्ज अशा पद्धतीने उलटी करून घेणार आहे। उलटी केल्यानंतर अगोदर हाताने व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे स्लीव्ज आणि खालच्या बाजूने पुन्हा एक दाबटीप मारून घ्यायची आहे। स्लीव्जच्या दंडघेरच्या बाजूने दाबटीप मारायची आहे। आता वरती जो काही आपण त्रिकोण केलेला आहे त्याला पण पूर्ण भागावरती दाबटीप मारून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। आता या कोण्याला दाबटीप मारून घेतल्यानंतर जे काही अस्तर आहे त्याला आपण चारही बाजूने शिलाई मारून घेणार आहोत आणि जे ब्लाऊजचं एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेणार आहोत। आता जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेऊया। आता आपण साडीचं कापड घेणार आहोत। साडीपासून आपण डिझाईन बनवणार आहोत। तर डिझाईन बनवण्यासाठी मी इथे छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घेत आहे। हे अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्यात। थोडं एक्स्ट्राचं कापड होतं तर इथे आपण कट केलं आहे आणि एवढ्या प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत। आता खालच्या बाजूने प्लेट्स टाकायच्यात। खालच्या बाजूने प्लेट्सचं अशाच पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायच्यात। पण आता सेंटरला आपण एक प्लेट्स टाकून घ्यायची आणि त्यावरती बाकीच्या प्लेट्स अशा पद्धतीने सेट करून घ्यायच्यात। तुम्ही हवं तर एकदा प्रेस करून घेऊ शकता किंवा पिन लावूनही सेट करून घेऊ शकता। सेंटरच्याच ज्या प्लेट आहे त्यावरती दोन्ही साईडच्या प्लेट अशा पद्धतीने सेट करून घ्यायच्या आहेत। आता या प्लेट्स सेट करून झाल्या की त्यावरती एक शिलाई मारून घ्यायची। हे पहा, अशा पद्धतीने आकार तयार होईल। आता जे ब्लाऊजचं पॅटर्न आहे ते अशा पद्धतीने या पफवर ठेवायचं आहे आणि जो काही त्रिकोणी आकार आपण कट केलेला आहे बरोबर त्या कोण्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे। आता जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेऊया आणि वरच्या बाजूने पण स्लीव्जला शेप देऊन घ्यायचा आहे। पण इथे स्लीव्जला अजून छान लुक येण्यासाठी मॅचिंग अशी लेस लावून घ्यायची आहे। मी ते फ्लॉवरची छोटीशी अशी लेस लावून घेत आहे ब्लाऊजला। आता खालच्या बाजूने पण दंडघेराच्या बाजूने पण आपण ही लेस लावून घेऊया। खूप छान अशी सुंदर बाही दिसते ही। तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।